मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारायांचा चार चरणाचा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठाल आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आपण या ठिकाणी जन्माला आल्यानंतर आपल्याला उपदेश करतात की आपण जन्माला आल्यानंतर आपल्या बरोबर कर्म नावाची गोष्ट ही बरोबर येत असते. कारण आपल्या जन्मालाच कारण आहे ती म्हणजे आपलं कर्म. मागच्या जन्मामध्ये ज्याप्रमाणे कर्म केले ते कर्म फेडण्याकरता तुम्ही आम्ही प्रत्येकजण मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो. अगा कर्मी जे उरावे तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. मागच्या जन्माचं काहीतरी कर्म शिल्लक आहे म्हणून हा पुढचा जन्म तुम्हाला मला प्रत्येकाला प्राप्त झालाय. मग ज्याप्रमाणे कर्म केले त्याप्रमाणे आलिया भोगासी असावे सादर. जे कर्म आहे जो भोग तुमच्या माझ्या वाट्याला आलाय त्याला तुम्हाला मला प्रत्येकाला काय करायचे सामोरं जायचे. मग संत महात्मे म्हणतात कारण कर्म नावाची गोष्ट तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये बंधनकारक आहे. ज्याप्रमाणे कर्म केले कर्म नावाची गोष्ट देवादिकांना सुद्धा चुकली नाही हो. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काय कर्म देता झाले प्रयत्न करता काही न चाले. चौघे पुत्र दशरथा मृत्यू समयी एकही नवता. दशरथ राजाच्या पोटी देव जन्माला आले होते राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. पण मरते समयी पाणी पाजायला त्याचा एकही मुलगा शिल्लक त्याच्या जवळ राहिला नव्हता. याला कारण का त्याचं कर्म. मग त्याचा कर्म कुठलं ऐका. एक दिवस दशरथ राजा जंगलामध्ये शिकारी करता गेलेला असताना दुपारची वेळ झाली एकही शिकार हातामध्ये मिळत नव्हती. दशरथ राजा कंटाळला. त्याने ठरवलं समोर पाण्याचा तलाव आहे. दुपारच्या वेळेला कोणीतरी प्राणी तिथे पाणी पिण्याकरता येणार आणि पाण्याचा आवाज झाला का त्या दिशेने आपण बाण मारायचा. म्हणून घनदाट जंगलामध्ये दशरथ राजा झाडावर लपून बसलेला असताना त्याच वेळामध्ये श्रावण बाळ आपल्या आंधळ्या आई बापाला घेऊन काशी यात्रेला चालला होता. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारच्या वेळेला त्यानं आपल्या आई बापाची कावड एका झाडाखाली ठेवली. आई बापानं सांगितलं बाळा खूप तहान लागली जंगलातून कुठून तरी पिण्याकरता पाणी घेऊन ये. म्हणून श्रावण बाळानं आपल्या आंधळ्या माईबापाची कावड एका झाडाखाली ठेवली आणि तो पाणी आणण्याकरता जंगलामध्ये गेला. त्या तळ्याजवळ गेला. त्यानं लांबूनच कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. शास्त्र असं सांगतं खास करून महिलांकरता सांगते त्या मुलांना खाली बसवा बरं खाली बसवा. ए बाळा खाली बस. शास्त्र असं सांगतं महिलांकरता की कुठल्याही पाहुण्या माणसाला पाणी देताना आपल्या बोटाचं जे काही नख आहे त्या नखाचा स्पर्श पाण्याला होता कामा नाही. कारण आपल्या नखामध्ये जेवढं विष असतं तेवढं कशातच नाही. आपण म्हणतो एखाद्या तहानलेल्या माणसाला पाणी जर दिलं तर पाण्यासारखं पुण्य नाही. पण बोट बुडून जर पाणी दिलं तर विष पाजल्याचं पाप लागतं. तर कीर्तनाला जर गेलो काही बायका असं अर्ध बोट त्या ग्लासमध्ये बुडवतात आणि म्हणतात प्या पाणी. कोण पिलो. म्हणून पाणी देताना जरा जपून. म्हणून पूर्वीच्या काळी साधूच्या कमंडलूला कडी असायची का तर नखाचा स्पर्श पाण्याला होऊ नये याकरता. लांबूनच कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. पाण्याचा आवाज झाला. दशरथ राजाला वाटलं नक्कीच कोणीतरी प्राणी पाणी पिण्याकरता आला. त्यानं पुढचा मागचा विचार न करता बाण मारला आणि तोच बाण श्रावण बाळाच्या छातीमध्ये जाऊन लागला. श्रावण बाळ विव्हळला खाली पडला. आई बापाला तहान लागली बाळ गेला पाण्याला. आई बापाला तहान लागली बाळ गेला पाण्याला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. बाण लागल्याबरोबर तो श्रावण बाळाच्या छातीमध्ये जाऊन लागला. श्रावण बाळ विव्हळला खाली पडला. सर आला तो धावून आला काळ विव्हळला श्रावण बाळ. आई गे अर्थ फोडणी हाक तो पडला जाऊन झोक. सर आला तो धावून आला काळ विव्हळला श्रावण बाळ. श्रावण बाळ विव्हळला
खाली पडला. दशरथाच्या लक्षात आलं की अरे माझ्या हातून कुठल्या तरी प्राण्याची शिकार न होता माणसाची शिकार झाली. पळत गेला, त्याला उचललं, त्याला विचारलं तू कोण आहेस? त्यानं सांगितलं मी श्रावण बाळ आहे. तू? मी दशरथ राजा आहे. त्यानं सांगितलं दशरथा, माझे मायबाप आंधळे आहेत, त्यांना घेऊन मी काशी यात्रेला चाललो होतो. त्यांचा मी एकुलता एक मुलगा आहे. माझ्या आई बापाला खूप तहान लागली होती म्हणून त्यांना पाणी आणण्याकरता मी आलो होतो. पण दशरथा, तुम्हाला बाण मारलास, माझे प्राण घेतलेस, आता मी मरणार आहे, पण मरते समय माझी एकच इच्छा पूर्ण कर, माझ्या तहानलेल्या आंधळ्या माईबापाला पाणी नेऊन दे. एवढंच वाक्य बोलला आणि श्रावण बाळानं आई बाबा करत करत तिथे आपला प्राण सोडला. श्रावण बाळाचा मृत्यू झाल्यानंतर दशरथ राजानं तो पाण्याचा कमंडलू भरला. त्या श्रावण बाळाच्या आई बापाकडे गेला. त्यांनी हलकेच अंदाज घेतला समोरून कुणीतरी येतंय. पावलांचा आवाज आला. बरोबर आई बाप म्हणतात बाळा, अरे 2-3 तासापासून आम्ही तुझी वाट बघतोय रे, आमचे प्राण तहानेने व्याकुळ झालेत, तू आमच्याशी बोलत का नाही? तुला राग आला का? हवं तर रागव, पण आमच्या समोर असा गप्प उभा राहू नको. आणि तेव्हा त्याने सांगितलं मी श्रावण बाळ नाही, मी दशरथ राजा आहे. मग आमचा बाळ कुठे गेला? त्याने सांगितलं चुकून माझ्या हातून बाण लागला आणि तुमचा मुलगा गतप्राण झाला. एखाद्याचा तरुण मुलगा जर गेला आणि गेल्याची बातमी कानावर जर आली तर माय बापाची काय अवस्था होते हो. दोघा नवरा बायकोने आंबरडा फोडला. सांगितलं दशरथा, अरे आमचा एकुलता एक मुलगा, त्याच्या जीवावर आम्ही या जगामध्ये जगत होतो, त्याच्या जीवावर आम्ही या जगामध्ये फिरत होतो. आता आमचा मुलगाच गेला, आमचा जगून फायदा तरी काय? आमच्या मुलाच्या पाठीमागे आम्ही सुद्धा मरणार आहोत. पण दशरथा, तुला एकच सांगू, ज्याप्रमाणे आम्ही पुत्रवियोगाने मरणार आहोत त्याप्रमाणे तू सुद्धा पुत्रवियोगानेच मरशील. श्रावण बाळाच्या माईबापाचा शाप त्याला लागला आणि तेच कर्म पुढे कामाला आलं. जेव्हा दशरथ राजाचा मृत्यू झाला ना, तेव्हा राम आणि लक्ष्मण दोघे जण वनवासाला निघून गेले होते. भरत आणि शत्रुघ्न दोघे जण मामाच्या घरी होते. दशरथ राजा पाणी पाणी करत होता. एका सुमंत प्रधानानं पाणी पाजलं, पण 4 मुलांपैकी एकही मुलगा त्याच्या जवळ राहिला नव्हता. याला कारण का? श्रावण बाळाच्या आई बापाचा शाप म्हणून 4 पुत्र दशरथा. मृत्यू समय एकही नव्हता. देवाचा बाप होता तो. देवाच्या बापाला सुद्धा कर्म नावाची गोष्ट चुकली नाही. मग ते कर्म तुम्हाला मला चुकेल म्हणून संत महात्मे म्हणतात ज्याप्रमाणे कर्म केले. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी परियसी गभारा सादर, परियसी गभारा सादर, वियोग घडला सीता देवी गभारा सादर, परियसी गभारा सादर. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे राम वनवासा गेला, कर्मे रावण कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ योगी मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही. प्रभू रामचंद्रांना सुद्धा आपलं घरदार सोडून 14 वर्ष दूर राहावं लागलं. कर्मे दशरथ वियोगी मेला. देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही. कर्मे रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीता देवी. देवाला स्वतःच्या बायकोचं, स्वतःच्या बापाचं, स्वतःचं कर्म सुद्धा चुकवता आलं नाही. कारण कर्म नावाची गोष्ट ही कुणाला चुकत नाही. ज्याप्रमाणे केले त्याप्रमाणे तुम्हाला मला त्या भोगाला प्रत्येकाला सामोरं जायचंय. अभंगाची प्रथम भोगासी असावे सादर
आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया. तुका बरे म्हणतात तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या वाट्याला जो भोग आलाय त्या भोगाला तुम्हाला मला प्रत्येकाला सामोरं जायचंय. संसार करत असताना माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःखाचे चढ उतार चालू असतात. दुःख जास्त असतं आणि सुख कमी असतं. अनेक दुःखाची संकट आपल्यावर येत असतात, पण संत महात्मे म्हणतात त्या दुःखाला त्या संकटाला माणसाने कधीच घाबरून जायचं नाही. संकटाला घाबरलं की दुःख अंगावर येतं, संकट अंगावर येतं. त्याला काय करायचं, संकटाचा सामना करायला शिका. संकटाचा सामना जर केला तर संकट घाबरून पळून जाईल, पण तुम्ही हतबल जर झालात संकट तुमच्या अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. पण तरी तुकोबर आहे म्हणतात मग तुम्ही संकटाचा सामना करताय, त्या दुःखाचा सामना करताय, पण तरीही जर ते दुःख तुमच्या समोर अंगावर येत असेल तर देवावरी भार घालून या. शेवटी त्या दुःखाचा भार तुम्ही देवावर घाला. आणि देवावर जर भार घातला तर माझा भगवान परमात्मा तुमच्या माझ्यावरचं प्रत्येकावरचं दुःख दूर केल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्याकरता तेवढी भक्ती आणि तेवढा भाव हा भगवान परमात्म्याकरता फार महत्वाचा आहे. संत महात्मे म्हणतात देवाने हा जो काही नरदेह तुम्हाला मला दिलाय, जन्माला आल्यानंतर एक भगवंत एक देव तुम्हाला मला आपलासा करायचा आहे. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये जवळजवळ 33 कोटी देव आहेत, पण 33 कोटी देवांपैकी आपला तो कुठला तरी एक भगवंत आपला करा. आणि अनेकांच्या पाठीमागे जर लागले तर त्याच्यामुळे काय होतं, एक सुंदर उदाहरण सांगते का. एका गावामध्ये एक वारकरी बाबा आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूरला निघाल्यानंतर त्याने आपल्या मुलाला सांगितलं, बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, मी जरा 2-4 दिवस पंढरपूरला चाललो, तू काय कर, मी गेल्यानंतर पहाटे 4 वाजता उठून जरा देवपूजा करत जा. मुलानं सांगितलं, बाबा पहाटे 4ला उठणं मला काही जमणार नाही आणि मी काय देवपूजा करणार नाही. बाबांना सांगितलं, असू नको करू बाळा, मी 50 वर्षापासून देवपूजा करतोय, पण तू जर 4 दिवस केली नाही तर बाळा एवढ्या वर्ष केलेली देवपूजा फुकट जाईल. मुलगा म्हणता, ठीक आहे बाबा, तुम्ही पंढरपूरला जा, मी बरोबर घरी देवपूजा करतो. आता बाप पंढरपूरला निघून गेला. पहाटे 4 वाजता आई उठली. आई म्हटली, बाळा उठ, अरे जरा देवपूजा करून घे. मुलगा म्हटला, काय गाई, अगं पहाटे 4ची चांगली साखर झोपेची वेळ आणि सारखी कटकट लावली, देवपूजा कर देवपूजा कर. म्हटली, बाळा अरे तो देव आहे, त्याला कटकट म्हणू नये. अगं कटकट नाही तर काय. रागाच्या भरात उठला, देवघरात गेला, देवघरातले सगळे देव गोळा केले आणि देवांना घेऊन रागाने डायरेक्ट एका विहिरीवरच आंघोळ करायला गेला. आता विहिरीवर आंघोळ करता करता त्याच्या मनात विचार आला, म्हटला रोज पहाटे 4 वाजता उठायचं, या 10-12 देवांसाठी विहिरीतून म्हटलं पाणी काढायचं, त्यांच्या प्रत्येकाला आंघोळ घालायची, त्यांना चांगलं चोळायचं, मग पुसायचं, मग गंध लावायचा, मग देवघरात मांडायचे, मग फुलं ठेवायचे. किती टाइमपास आहे म्हटला. मग देवपूजा कमी कशी करावी लागेल, त्यानं काय केलं, विहिरीवर आंघोळी करता गेला ना, गेल्याबरोबर त्यानं देवांची आंघोळ करता करता 5-6 देव रागाने विहिरीमध्येच टाकून दिले. बाकीचे देव घेऊन घरी गेला, देवासमोर बसला. आईनं सांगितलं, बाळा तू एवढा नाराज का. म्हटलं कसंही नाही, मी देवाला घेऊन विहिरीवर आंघोळ करण्याकरता गेलो, पण आंघोळ करता करता की नाही 5-6 देवांनी विहिरीमध्ये जीवच दिला. आता त्यांना सुक्तच पडलं, मग गण कुठून लावायचा. आई म्हटली, बाळा अरे देव कधी जीव देतात का, देवांना कधी सुतक पडतं का. रागाच्या भरात उठली आणि त्याच्या एक ताडकन थोबाडीत मारली. एवढी जोरात थोबाडीत मारल्याबरोबर असा राग आला. रागाच्या भरामध्ये सकाळी उठला, रागाने डायरेक्ट आपल्या सासूरवाडीलाच निघून गेला. सासूबाई दारातच उभी होती. सकाळी 6 वाजता लांबूनच जावायला बघितलं आणि म्हणते, जावाई बापू अहो बरं झालं आलात, अहो देवानच तुम्हाला पाठवलं, अहो पंढरीच्या पांडुरंगानच तुम्हाला पाठवलं. जावाई म्हटलं, सासूबाई सकाळी 6 वाजता एवढं कौतुक कशा करता चाललंय, देवानं पाठवलं, पांडुरंगानं पाठवलं. ती म्हटली, कसं ना जावाई बापू, काल तुमचे वडील आमच्या घरी आले, तुमच्या सासऱ्यांना अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले. मला कालपासून चिंता पडली होती, देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल. म्हटली, बरं झालं तुम्ही टाइमावर आलात. म्हटलं तिकडून सुटलो आणि इकडे आलो. आता पहाटे 4 वाजता सासूबाईंनी उठवलं. आता जावयाची देवपूजा म्हटल्यानंतर सासूबाईंनी अगोदरच सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या, सुगंधी अत्तर, सगळ्या सुगंधी वस्तू आणून ठेवल्या आणि जावई बापूनं देवपूजा करायला सुरुवात केली. आता आपली शेजारी बाई आपल्या वासावरच असते ना, तिला लगेच वास गेला आणि ती आली. ती म्हटली, काय हो तुम्ही रोजच देवपूजा करता, पण तुमच्या घरातून आज इतका सुगंध कशाचा येतोय. ती म्हटली, कसं आहे ना, काल आमचे हे पंढरपूरला गेले,
योगायोगानं जावई आले. मग जावयाची देवपूजा म्हणजे सगळ्या कशा हायफाय गोष्टी पाहिजे. म्हटली काय ग, तुझे जावई देवपूजा पण करतात? म्हटली हो, अगदी उत्तम प्रकारे, अगदी छान प्रकारे. मग म्हटली बरं झालं, आमचे हे पण कालच पंढरपूरला गेलेत, जरा तुझी पूजा झाली का माझी पण करायला पाठव. त्यानं ऐकलं. तो म्हटला आता आपलं काही खरं नाही, रोज पहाटे 4 वाजता उठायचं, या 2-4 घरची देवपूजा करायची, त्यापेक्षा म्हटलं मीच जातो आणि एखाद्या विहिरीमध्ये जीव देतो. इतका देवपूजेला कंटाळा आला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला, रागाने विहिरीकडे चालला. विहिरीच्या जवळ गेला, विहिरीमध्ये जीव देणार तेवढ्यात ते विहिरीचा मालक म्हटला, अरे थांब, माझ्या विहिरीमध्ये कशाला जीव देतोस? तुला जर कामाचा कंटाळा आला असेल ना तर माझ्या घरी चल, मी तुला कुठलंच काम सांगणार नाही. माझ्या घरी 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, दिवसभर आराम. माझ्या घरी तुला एकच काम करायचंय, फक्त पहाटे 4 वाजता उठून देवपूजा. देवतारी त्याला कोण मारी? म्हणजे देवाने जर ठरवलं हे कार्य तुमच्याकडून करून घ्यायचंय तर तो भगवान परमात्मा तुमच्याकडून ते करून घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाचा कंटाळा करायचा नाही. कारण का, या जगामध्ये आपल्याला वाचवणारा तोच आहे. आपुला तो एक देव करुणे गावते नवीन जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणे गावते नवीन जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणे गावते नवीन जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणे गावते नवीन जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणे गावते नवीन जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव आल्यानंतर आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. एक भगवंत आपलासा करा, एक देव जर आपलासा केला तर ते त्याशिवाय या संसारामध्ये तुम्हाला आम्हाला कुठल्याही प्रकारची सुख नावाची गोष्ट मिळणार नाही. मग भगवंताने त्याचं नामचिंतन करण्याकरता जर देह दिलाय तर या देहाने त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. वाईट मार्गाने आपलं जीवन कधीच माणसानं संपवायचं नाही. काही काही लोक आयुष्यभर व्यसन करतात, व्यसनामध्ये आपलं आयुष्य खर्च करतात आणि आयुष्यभर जर तुम्ही व्यसनच करत राहिला त्याच्यामुळे काय होतं. पुरुष लोकांकरता उदाहरण सांगते, जरा नीट ऐका. एका गावात एक मनुष्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त दारू प्यायचा. बायकोकडे लक्ष नाही, मुलांकडे लक्ष नाही, कुणाकडेच नाही. शेवटी त्याची बायको कंटाळली आणि तिच्या बापाकडे गेली आणि सांगितलं, बाबा काय नवरा बघून दिला हो, माझ्याकडे लक्ष नाही, लहान लहान मुलं त्यांना प्यायला दूध मिळत नाही, मला 2 वेळेचं अन्न खायला मिळत नाही. बापानं सांगितलं, मुली दिल्या घरी सुखी राहा. तू म्हणते ना मुलांना दूध मिळत नाही, मग हवं तर एक जरा उत्तर सांगा, तुम्हाला बकरी कळते का शेळी? दोन्ही कळतं ना. एक माणूस म्हटला, आम्हाला फक्त बोकडच कळतो. हा, मग आता तिच्या बापाने सांगितलं, बाबा ही शेळी तुला घेऊन जा, मुलांना दुधाला कमी येईल. त्या बायकोने ती आपल्या माहेरावरून शेळी आणली. आता नवरा खाणारा पिणारा होता, त्याने ती शेळी बघितली, जिभल्यात चाटायला लागला. बायकोला म्हटलं, एवढी मोठी शेळी देते का ग पार्टीला? बघा, दारुडे माणसं स्वतः काही करत नाही आणि दुसऱ्यांना दिले ते पण राहू देत नाही. मग तिनं सांगितलं, माझ्या बापाची घरून आणली म्हटली, अजिबात माझ्या शेळीला हात लावायचा नाही, अजिबात म्हटली वाकड्या नजरेने बघायचं नाही. पण तिला माहिती होतं, माझा नवरा खातो पितो म्हणजे एक दिवस माझी शेळी चोरीला जाणार. मग ती बाई इतकी हुशार, शेळी बांधताना अशी बांधायची का बेडरूमच्या खिडकीतून रात्रभर ती फक्त त्या शेळीलाच बघायची.
नवऱ्याने विचार केला, ही रात्रभर शेळीला बघते, हिची शेळी चोरायची तरी कशी. त्याने विचार केला, म्हटला रात्रीच्या अंधाराचा फायदा घ्यायचा आणि हिची शेळी चोरायचीच म्हटलं. आता रात्रीच्या वेळेला अमावस्येच्या रात्री त्यानं ठरवलं शेळी चोरायची. अमावस्येच्या रात्री 2-2:30च्या सुमारास तो तिची शेळी चोरण्याकरता गेला. त्याला वाटलं बायको झोपली की काय. त्याने तिची ती शेळी नेली, तिची पार्टी विरटी केली. सकाळी उठला, स्नान संध्या देवपूजा झाली आणि सकाळी सकाळी गोठ्यामध्ये असा फेरफटका मारायला गेला. बघतो तर काय, त्या गोठ्यामध्ये शेळी तशीच. बायकोला म्हटला, काय ग, गोठ्यामध्ये शेळी तशीच कशी काय. ती बायको म्हटली, अहो त्या शेळीचा मरू द्या, पण रात्री 2 वाजता गोठ्यातून तुम्ही आपलं काळं कुत्र कुठं घेऊन गेले होते. कुत्र्याचीच पार्टी केली ना. मग जीवनामध्ये पश्चात्तापाशिवाय दुसरं काही शिल्लक राहिलं का. संत महात्मे म्हणतात, विनाकारण वाईट मार्गाने तुमचं जीवन तुम्ही खर्च करू नका. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया जिसको पाना था उसको अमृत को छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम को भूल दिया. अमृत को छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम को भूल दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया रे, जिसको पाना था उसको तो खो दिया रे, जिसको पाना था उसको तो खो दिया रे, जिसको पाना था उसको तो खो दिया. काही काही लोक काय करतात, जीवनामध्ये जे पाहिजे त्याच्या मागे जात नाही, वाईट मार्गाला जातात. अमृत को छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम को भूल दिया. विषयों के फंदों में बांधा गया तू, संत समागम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे. अशा प्रकारे जे पाहिजे ना त्याच्या पाठीमागे जात नाही. संत महात्मे म्हणतात, तुकडोजी महाराजांनी सांगितले, आमच्या सगळ्या संतांनी सांगितले, संताची संगत करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा आणि विनाकारण वाईट मार्गाने जर गेलात तर संत महात्मे म्हणतात, भवसागर रूपी नदीमध्ये कुठल्या कुठे वाहून जाल ना आपल्याला सुद्धा समजणार नाही. कारण भगवान परमात्म्याने त्याचं भजन पूजन चिंतन करण्याकरता हा देह दिलाय. मग आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालोनिया. मग आपल्या संसाराचा भार तुम्ही देवावर घाला. तुम्ही सांगाल संसाराचा भार देवावर जर घातला तर भगवान परमात्मा आमचा संसार सांभाळेल. तुकोबारे म्हटले सांभाळेल ना. एखादं उदाहरण तरी द्या म्हणजे आम्हाला विश्वास ठेवायला. बघा, ज्या वेळेला माझे संत गोरोबा काका विठ्ठलाचे भक्त कुंभार समाजामध्ये कुंभार जातीमध्ये जन्माला आले, दिवसभर माती तोडवायची, चिखल तोडवायचा, मडके घडवायचे आणि
रात्रंदिवस विठ्ठलाचं चिंतन करायचं. एक दिवस गोरोबा काकांची बायको त्यांच्या जवळ आली आणि सांगितलं, हो घरामध्ये प्यायला पाणी नाहीये, शेजारून जरा पाणी घेऊन येते, मी येईपर्यंत जरा आपल्या बाळावर लक्ष ठेवा. ते 7-8 महिन्याचं रांगणारं बाळ तिनं आपल्या घरामध्ये सोडलं. पण गोरोबा काका जेव्हा बायको सांगत होती बाळावर लक्ष ठेवा, तेव्हा गोरोबा काकांचं आपलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला, विठ्ठलाचं चिंतन चालू होतं. बायको काय म्हटली गोरोबा काकांनी ऐकलंच नाही. बायको निघून गेली. ते छोटंसं रांगणारं मूल आईला घरामध्ये इकडे तिकडे शोधू लागलं. आई कुठे दिसत नाही. बाहेर बापाचा आवाज येत होता म्हणून गोरोबा काकाच्या जवळ चिखलापर्यंत ते मुलं गेलं. पण गोरोबा काका मात्र विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न असल्यामुळे अक्षरशः ते बाळ रांगत रांगत चिखलामध्ये गेलं. गोरोबा काकाने पायाखाली तुडवलं पण भान नाही. नवलाची गोष्ट ऐका सखे बाई, नवलाची गोष्ट ऐका सखे बाई, नवलाची गोष्ट ऐका सखे बाई, नवलाची गोष्ट ऐका सखे बाई. कुंभाराने बाळा तुडविले बाई, कुंभाराने बाळा तुडविले बाई, नवलाची गोष्ट ऐका सखे बाई, नवलाची गोष्ट ऐका सखे बाई. कुंभाराने बाळा तुडविले बाई, कुंभाराने बाळा तुडविले बाई, नवलाची गोष्ट ऐका सखे बाई, नवलाची गोष्ट ऐका सखे बाई. काय नवल घडलं हो? स्वतःचं मूल स्वतःच्या बापानं पायाखाली तुडवलं. गोरोबा काकांना भान नाही. जेव्हा गोरोबा काकांची बायको पाणी घेऊन आली, आल्याबरोबर हंडा खाली ठेवला. माता गुंतली कामासीन चित्त तिच्या बाळापाशी. इतकं आईचं आपल्या मुलावर प्रेम असतं ना, का आपल्या मुलाशिवाय तिला दुसरं काही सुचत नाही. आल्याबरोबर हंडा खाली ठेवला. घरामध्ये इकडे तिकडे मुलाला शोधू लागली. मुलगा कुठे दिसत नाही. आजूबाजूला शोधलं, मुलगा कुठे दिसत नाही. गोरोबा काकांच्या जवळ गेली. म्हटलं, महाराज तुम्हाला सांगितलं होतं ना मुलाकडे लक्ष ठेवा, आपलं बाळ कुठे गेलं? गोरोबा काकाचं आपलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला, एवढंही सांगून नवरा लक्ष देत नाही. तेवढ्यात गोरोबा काकांचं त्या बायकोचं लक्ष गेलं त्या चिखलाकडे. तर त्या चिखलामध्ये तिला मेलेलं मूल दिसलं, रक्त दिसलं. स्वतःचं मूल जर असं दिसलं तर मातेची काय अवस्था झाली असेल हो? तिनं हंबरडा फोडला. गोरोबा काकांच्या अंगाला स्पर्श केला आणि सांगितलं, महाराज अहो स्वतःचं मूल पायाखाली तुडवलं, एवढे तुम्ही त्या विठ्ठला करता वेडे झालात. बायकोने अंगाला हात लावला, ओरडली. म्हणून गोरोबा काकांची समाधी भंग पावली. काय झालं काहीच माहित नव्हतं. गोरोबा काका म्हटले, अगं मी माझ्या विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न झालोय आणि तू माझी समाधी भंग पावलीस. म्हणून तिला मारण्याकरता असं थोडासा हात वरती केला. तिने सांगितलं, महाराज माझ्या अंगाला हात लावाल ना तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. काय सांगितलं? माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. एकुलता एक मुलगा होता, तोही गेला. बायकोने शपथ घातली होती. मग तिने विचार केला, माझा संसार माझा प्रपंच चालणार तरी कसा. बापाकडे गेली. बापाला सांगितलं, घडलेला सगळा प्रकार सांगितला. बाबा माझ्या संसाराकरता माझी छोटी बहीण आहे ना, तिचं लग्न तुम्ही गोरोबा काकांशी लावून द्या. आपल्या मुलीच्या सांगण्यानुसार छोट्या बहिणीचा विवाह पुन्हा गोरोबा काकांशी लावला. लग्न वगैरे झालं आणि संध्याकाळी नवरा नवरी तिच्या आई बापाच्या दर्शनाकरता गेले. आणि दर्शन घेत असताना तिच्या बापाने आशीर्वाद दिला, महाराज जसं मोठीशी वागलात ना तसं छोटीशी वागा. लक्षात आलं का तुमच्या? थोडं डोकं लावा. काय सांगितलं? जसं मोठीशी वागलात तसं छोटीशी वागा. म्हणजे तिनं शपथ घातली होती माझ्या अंगाला हात लावायचा नाही, आणि हिच्या बापाने आशीर्वाद दिलाय मोठीशी वागला तसं छोटीशी वागा. लग्न झालं. नवीन नवरी घरामध्ये आली. नवरा जवळ जात नाही. दोघी बहिणींनी प्लॅन केला, रात्रीच्या वेळेला गोरोबा काका झोपले की त्यांचे हात आपल्या अंगावर ठेवायचे.
2-2:30च्या सुमारास गोरोबा काका गाढ झोपेमध्ये असताना दोघी बहिणी गेल्या. गोरोबा काकांचे हात घेतले, आपल्या अंगावर ठेवले आणि मध्यरात्री जेव्हा गोरोबा काकांना जाग आली, बघतात तर काय, आपले हात बायकोच्या अंगावर. अरे बायकोने शपथ घातली होती, अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. आज या हातानं माझ्या पांडुरंगाची शपथ मोडली, माझ्या विठ्ठलाची शपथ मोडली. पश्चाताप झाला आणि पश्चातापामध्ये उठले, घरामध्ये गेले, धारधार अशी विळी घेतली आणि धारधार विळीने आपले दोन्ही हात गोरोबा काकांनी तोडून टाकले. का? या हातानं विठ्ठलाची शपथ मोडली म्हणून. 2 हात तोडून टाकले. संसार प्रपंच चालणार कसा? पंढरपूरची वारी जवळ आली होती आषाढीची. आपल्या परिवाराला, आपल्या गावाला घेतलं आणि गोरोबा काका पंढरपूरला निघाले. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. मुक्काम दर मुक्काम करत करत पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जाऊन पोहोचले. वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन संपलं आणि नामदेवरायांनी सांगितलेलं, बसलेल्या सगळ्या श्रोत्यांनी 2 हात वरती करा, दोन्ही हातानं टाळ्या वाजवा. आता गोरोबा काका समोर बसले होते. 2 हात वरती करा म्हटल्याबरोबर सगळ्या लोकांनी 2 हात वरती केले. गोरोबा काकांना हात होते का? नाही. आपले थोटे हात वरती केले आणि थोट्या हातानं गोरोबा काका भजन करत होते. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. पांडुरंग परमात्म्याने विचार केला. त्या कीर्तनात पाठीमागे एक तरुण मुलगा उभा होता. नामदेवराय म्हटले हात वरती करा, तर त्याने हाताची घडी घालून तो खुन्नस देत होता, नाही करणार जा. पांडुरंग परमात्म्याने विचार केला की अरे, ज्याला हात दिलेत तो टाळी वाजवत नाहीये आणि ज्याच्या हात मी काढून घेते त्याला टाळी वाजवायची इच्छा आहे. मग त्याला टाळी वाजवायची इच्छा बघून माझ्या पांडुरंग परमात्म्यानं चालू कीर्तनामध्ये चमत्कार घडला. थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, थोडा गोरा भजन करी, हात फुटले गोरा भजन करी. थोट्या हातानं भजन करता करता चमत्कार घडला. हात फुटले वरचे वरी. चालू कीर्तनामध्ये माझ्या गोरोबा काकांना त्यांचे हात परत मिळाले. पुढे ऐका, गोरोबा काकांना हात परत मिळालेच मिळाले, पण गोरोबा काकांची खरी भक्ती खरा भाव पाहून जे मूल स्वतःच्या पायाखाली माझ्या गोरोबा काकांनी तुडवलं होतं ना, ते मूल सुद्धा त्या कीर्तनामध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्यानं पुन्हा जिवंत करून दिलं. मुलं उठविले कुंभाराचे, मुलं उठविले कुंभारा, कबीराच्या मागे विनू लागे शेले, कबीराच्या मागे विनू लागे शेले, कबीराच्या मुलं
मूल उठविले कुंभाराचे, दृष्टांतात संपला सिद्धांत आहे का? गोरोबा काकांवर जितकी संकट आली तितकी संकट आपल्यावर कधीच आली नाही. पण गोरोबा काकांनी पंढरपूरची वारी आणि विठ्ठलाचं माझा मुलगा माझ्या पायाखाली तुडवला गेला, माझ्या हात दोन तुटले गेले, म्हणून गोरोबा काकांनी देवाचं नामचिंतन करायचं सोडलं नाही. उलट हात जरी तुटले आणि स्वतःचा मुलगा जरी पायाखाली तुडवला तरी पंढरपूरची वारी आणि देवाचं भजन करणं गोरोबा काकांनी सोडलं नाही. त्याच्यामुळे देवावरी भार घालूनिया, देवावर भार घातल्यामुळे गोरोबा काकांवरची सगळी संकट माझ्या पांडुरंग परमात्म्याला दूर करावी लागली. मग आपण जर आपल्या संसाराचा भार जर देवावर घातला तर माझा भगवान परमात्मा इतका कृपा सिंधू आहे. मग तो कृपा सिंधू निवारी मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरती बापुडे काय रंग. तुका बरे म्हणतात जेव्हा माझा भगवान परमात्मा भक्तावरचं संकट दूर करतो ना, संकट दूर करताना माझा भक्त लहान आहे मोठा आहे गरीब आहे श्रीमंत आहे असा कुठल्याही प्रकारचा तो भेदभाव करत नाही. जाती धर्माचा तो भेदभाव करत नाही. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. मनापासून तो फक्त त्याची भक्ती बघत असतो. म्हणून संत महात्मे म्हणतात तुम्हाला मला मनापासून त्याची भक्ती करायची. आणि कुठलंही काम करत असताना एखाद्याला म्हटलं आळंदीला जा, पंढरपूरला जा, कीर्तनाला जा, भजनाला जा, ते लोक प्रश्न करतात आम्ही आळंदीला महिनाभर जाऊ, आम्ही पंढरपूरला महिनाभर जाऊ, पण आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर आमच्या घराच्या लोकांचं कोण बघणार, त्यांची चिंता कोण करणार. तुकोबराय म्हणतात पाळनाची नाही चिंता ठावरिता देवाचा. तुम्ही मनापासून जर त्या तीर्थाला गेलात ना, तुम्ही घरी येईपर्यंत त्याची जबाबदारी माझा पांडुरंग परमात्मा घेत असतो.
मध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. संत महात्मे म्हणतात मनापासून जर आपण त्याची भक्ती केली कुठल्याही कामात तुम्ही राम म्हणू शकता. आणि कामात राम म्हणण्याची ताकद या शरीराला जे काही कष्ट झाले जे काही दुःख झाले ते दुःख नाही सवतन सुख होईल दुःखाचे. दुःखाचं रूपांतर सुखामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत महात्मे जर तुम्हाला मला भगवान परमात्म्याचं चिंतन करायला सांगतात तर आपण ते केलं पाहिजे. कारण ज्या कलियुगामध्ये तुमचा माझा जन्म झालाय कली पापाची समूर्ती नाम खग घेऊन हाती नामरूपी तलवार तुमच्या माझ्या हातामध्ये असल्यामुळे पापाचा नाश करणारं सर्व प्रभावी हत्यार म्हणजे भगवान परमात्म्याचं चिंतन. मग संतांनी जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाने जा. संतांचा ऐका. काही लोक जीवनात कधीच कुणाचं ऐकत नाही. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली आणि ब्राह्मणाला सांगितलं ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची महापूजा करायची काय लागेल. ब्राह्मणानं तिला सगळी यादी तयार करून दिली आणि जाताना सांगितलं बाई सत्यनारायणाची पूजा करण्याकरता लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिनं सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात. मग ब्राह्मणाने सांगितलं बाई तुमचे पती परदेशात राहतात तुम्हाला पूजा करता येणार नाही. ती म्हटली असं कसं. ती जरा पुढची हुशार होती आणि त्या पुढच्या हुशार बायका कधीच कुणाला काही बोलू देत नाही. ती पुढची हुशार होती. ती म्हटली पुरुष लोक कसे एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता हो पुरुष लोक. काय अनुभव आहे त्यांना लगेच सुपारी म्हटली. मग पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात तर आमच्याकरता नवरा म्हणून काही ऑप्शन. ब्राह्मणानं सांगितलं बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली असं कसं. पुरुषांकरता सुपारी आहे म्हणजे आमच्याकरताही काहीतरी असेलच. तुम्ही थोडासा शास्त्राचा अभ्यास करा. त्या ब्राह्मणानं मुद्दाम असं पुस्तक घेतलं 2-4 पानं उलटली आणि म्हटलं सापडलं बाई. म्हटली बरं झालं सांगा. तो ब्राह्मण म्हटला बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना तर तुम्ही एखादा चांगला मोठा बटाटाच घेऊन बसा. जे लोक ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय. म्हणून संत महात्म्यांनी जो मार्ग सांगितलाय जीवनामध्ये कधीतरी संतांचा ऐकत जा. एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये वाजवतात तिला काय म्हणतात महिला मंडळ घंटी. त्यांचा देव्हारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देव्हाऱ्यात घंटी नव्हती तर चांगला मोठा घंटाच होता. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. आता सासूबाई देव्हाऱ्यात तिकडे तिकडे घंटा शोधू लागली. सगळीकडे बघितलं तिला काही मिळेना. तिनं आवाज दिला सुनबाई अगं देव्हाऱ्यातला घंटा कुठे बघितला का. थांबा म्हटली. आत्याबाई 2च मिनिटात आली. ती सुनबाई आली. तिनं सासूच्या हातात घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतला. बघते तर काय घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते सुनबाई घंटा कुठे ठेवला होता. म्हटली आत्याबाई अव सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं घंट्याची जागा देव्हाऱ्यात त्याच का फ्रीज मध्ये. गप बसा म्हटली आत्याबाई तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. ती सुनबाई म्हटली कसं ना सासूबाई मी सकाळी उठले मला जरा नवीनच भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय कांदा लसूणची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा. आता तिला काय त्या घंट्याला फोडणी द्यायची होती पण तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते. म्हणजे काही लोकांना काही कळत नाही पण ते दुसऱ्याचं ऐकूनच घेत नाही. ते उलट म्हणतात माझ्यासारखा शहाणा या जगात नाही. अशी माणसं जीवनामध्ये कधीच प्रगती करत नाही. जरा संतांचं ऐकत जा. पूर्वीच्या काळातली माणसं जुनी माणसं कधीच आपल्याला वाईट शिकवणार नाही. ते नेहमी तुम्हाला मला चांगलं शिकवल्याशिवाय राहणार नाही. मग आपण जर मनापासून त्या देवाची भक्ती केली मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरती बापुडे काय रंक. भगवान परमात्मा आपल्या भक्तावरचं संकट दूर करत असतो. मग तुम्ही म्हणाल सांगा तरी कुणावरचं केलं. त्याचे जे निस्सीम भक्त असतात त्याचं संकट माझा भगवान परमात्मा दूर करतो. मग पटण्याकरता अजून एक उदाहरण सांगते की भगवंत संकट कुणावरचं दूर करतो. ज्या वेळेला एक दिवस सकाळी सकाळी रुक्मिणी आईसाहेब आणि सत्यभामा माता दोघी जणी अशा गप्पा मारत बसल्या होत्या. आता गप्पा मारत असताना तेवढ्यात रुक्मिणी आईसाहेब सत्यभामेला विचारतात काय ग सत्यभामे सकाळपासून आपले मालक काही कुठे दिसलेच नाही तू कुठे बघितलं का. सत्यभामेने सांगितलं मी राजवाड्याच्या बाहेर फेरफटका मारायला गेले होते तेव्हा मी आपल्या मालकाला बघितलं. म्हणे कुठे. म्हटले यमुनेच्या तीरावर. काय करत होते ग. काही नाही म्हटले उभे होते. कशाला उभे होते. म्हटले नुसते उभे नव्हते. देखीला ग माय यमुनेच्या तीरी देखीला ग माय यमुनेच्या तीरी
हात खांद्यावरी राधिकेच्या राधिकेच्या हात तिनं सांगितलं आपल्या मालकाला बघितलं म्हणे कुठे यमुनेच्या तीरावर नुसते उभे नव्हते तर राधेच्या गळ्यामध्ये हात घालून उभे होते. देखील ग माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या. आता हे ऐकून रुक्मिणी आई साहेबांची तळपायाच्या मस्तकात गेली. राधेला पत्र पाठवलं, सांगितलं राधे संध्याकाळी जरा तुझा पाहुणचार करायचंय घरी. आता पत्र प्रेमाचं होतं का रागाचं होतं? राधेच्या मनात काहीच नव्हतं, बिचारी गेली. राधा गेल्यानंतर रुक्मिणी आईसाहेबांनी ठरवलं संध्याकाळी आली काहीचा काटाच काढायचा. रुक्मिणी आईसाहेबांनी चुलीवर दूध उकळायला ठेवलं. राधा आली, पाणी दिलं. रुक्मिणी आईसाहेब स्वतः गेल्या, उकळत्या दुधाचा ग्लास भरला. राधेला सांगितलं राधे एवढ्या लांबून आलीस, सगळं दूध पिऊन टाक बरं. दूध कसं होतं? उकळलेलं. आता पिऊन टाक म्हटल्याबरोबर राधेनं तो दुधाचा ग्लास घेतला आणि गटागटा दूध पिलं. रुक्मिणी आईसाहेब तिच्या तोंडाकडे बघत होत्या. म्हटले एवढं उकळतं दूध पिलं की राधेचे डोळे जीभ बाहेर येणार. रुक्मिणी आईसाहेब आश्चर्याने तिच्या तोंडाकडे बघत होत्या. पण राधेनं सगळं दूध गटागटा पिलं, ग्लास खाली ठेवला आणि सांगितलं, दर्शन घेतलं, सांगितलं आईसाहेब येते. रुक्मिणी आईसाहेबांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. एवढं उकळतं दूध माझ्या हाताने मी आणलं होतं, माझ्या हाताने मी राधेला प्यायला दिलं आणि राधेला कसंच काही झालं नाही. तेवढ्यात देव आले, पलंगावर पहुडले. रुक्मिणी आईसाहेब देवाच्या चरणाची सेवा करण्याकरता गेल्या. बघते तर काय, देवाच्या तळपायाला खालून असे मोठे मोठे फोड आलेले होते. रुक्मिणी आईसाहेब म्हणतात देवा उन्हा ताणाची बिना चप्पलची पराक्रम करायला कुठे गेले होते? देवाने सांगितलं रुक्मिणी माझ्या तळपायाला फोड आलेत ना, हा पराक्रम माझा नाही, हा सगळा पराक्रम तुझा आहे. ती म्हटली तुमचा आणि माझा काय संबंध? सकाळपासून तुमची माझी भेट नाही, मी तुम्हाला सकाळपासून शोधते आणि मला म्हणता तुमच्या पायाला फोड आले, हा पराक्रम तुझा कसं काय? देव म्हटले एक गोष्ट खरी सांगशील म्हणे, विचारा. आपल्या घरी आज कोणी पाहुणे आले होते ना? कोण? म्हटले राधा. पाहुणचार केला? म्हटले हो. काय दिलं? म्हटले दूध दिलं. देव म्हटले खरं सांग दूध कसं होतं? म्हटली उकळलेलं. मग देवाने सांगितलं रुक्मिणी राधा माझी भक्त आहे, तू तिला उकळतं दूध दिलं, पण राधा इतका माझ्यावर प्रेम करते, इतकी माझी भक्ती करते ना, का राधेने माझे चरण तिच्या हृदयात ठेवले. ऐकलं का? राधेने माझे चरण तिच्या हृदयात ठेवलेत आणि जेव्हा राधेने ते गरम गरम दूध पिलं ना, ते थेट राधेच्या हृदयापर्यंत गेलं. त्या गरम दुधामुळे चटके बसले माझ्या पायाला. रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या देवा तुमचं बरं आहे, आजार म्हशीला इंजेक्शन पखालीला. बघा राधेची भक्ती मनापासून होती, त्याच्यामुळे देवाला तिच्यावरचं संकट दूर करावं लागलं. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरती बापुडे काय रंग. भगवान परमात्मा संकट दूर करताना ती स्त्री आहे का तो पुरुष आहे, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. म्हणून पूर्वीचा काळ फार वेगळा होता. पूर्वीच्या काळी आपल्या गावामध्ये पहाटे पहाटे एक वासुदेव यायचा. त्याच्या नामचिंतनानं आपल्या गावाचं नाही तर आपलं सगळं आभाळ दुमदुमून जायचं. उजळून आला आभाळा रामाच्या पारी, अन गाव जागवित आले वासुदेवाची स्वारी. 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 उजळून आला आभाळा रामाच्या पारी,
कोंबडा बोलतो ग, कोंबडा बोलतो ग, उगवतीच्या डोईवरी तुरा सूर्याचा डोलतो ग, नारायणाचं रूप घेवणे धरतीला गा धरतीला, वीर सर्यने जात संपवी रातीला गा रातीला, ही चित्त कल्याणा पायी असावी सारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागृत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागृत आली वासुदेवाची स्वारी. पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला बायानो, पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला बायानो, पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला बायानो, पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला बायानो. कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारी, कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारी, कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारी, कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारी. पूर्वीचा काळ फार चांगला होता. पूर्वीच्या काळी पहाटे पहाटे एक वासुदेव आपल्या गावात यायचा. त्याच्या नामात चिंतनानं आपल्या गावाचं नाही तर आपलं सगळं आभाळ दुमदुमणं जायचं. पूर्वीच्या काळी माता सुद्धा जात्यावर दळण दळायच्या आणि दळण दळत असताना सुंदर त्या देवाच्या नावाच्या ओव्या म्हणायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला, प्रपंच दळण दळिले विठम्या भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. फार चांगला काळ होता. आणि पूर्वीच्या काळी माणसं रात्रंदिवस देवाच्या भजनात पूजनामध्ये गुंग असायची. पण आता म्हणून पूर्वीच्या काळच्या माणसांना आयुष्य सुद्धा चांगलं होतं, भरपूर आयुष्य मिळायचं. पण आता कोण कधी जाईल, हार्ट अटॅक नावाचा आजार आलाय, कोण कधी जाईल याची गॅरंटी नाही. म्हणून काळानं घेऊन जायच्या अगोदर राम राम स्मराधी. तुकोबराय म्हणतात जो जन्माला आला तो प्रत्येक जण मरणार आहे. पण